जिल्हा परिषदेचे सन्माननीय अध्यक्ष वैद्य साहेब, सन्माननीय उपाध्यक्ष पवार साहेब, सन्माननीय समाज कल्याण सभापती आदरणीय सातपुते मॅडम, सन्माननीय कृषी सभापती आदरणीय चिवट शेट्टी सर, आदरणीय मुख्य कार्यकारी अधिकारी महोदय, आदरणीय अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी महोदय, प्रकल्प संचालक महोदय, उपस्थित सर्व कार्यालय प्रमुख, क्रॉसट्राईब संघटनेचे सर्व पदाधिकारी, इतर सर्व संघटनाचे पदाधिकारी, सर्व कर्मचारी बंधू भगिनींनो, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्तच्या या उपक्रमासाठी, या कार्यक्रमासाठी आपण इथे उपस्थित आहोत. गेल्या आठवडाभरापासून सोलापूर जिल्ह्यामध्ये शासनाच्या निर्देशाप्रमाणे आणि माननीय सभापती समाज कल्याण सातपुतेताई यांच्या कल्पनेतून जो सामाजिक समता सप्ताह सोलापूर जिल्ह्यामध्ये राबवला जातोय, त्या अनुषंगानं सांगायचं म्हटलं तर आज सर्व तालुक्यामध्ये शालेय विद्यार्थ्यांसाठी वक्तृत्व स्पर्धा त्याचं आयोजन केलेलं आहे. मुळात या वर्षाचं औचित्य असं इतकं महत्त्वपूर्ण आहे की हे महात्मा फुले यांचं द्विशताब्दी जन्म हे वर्ष आहे. त्याचबरोबर गाडगे महाराजांच्या कार्यकर्तृत्वाचा जो काही ठसा आहे तो त्याचा जागर, त्याच्या विचाराचा जागर शालेय विद्यार्थ्याच्या माध्यमातून, वक्तृत्वाच्या माध्यमातून व्हावा या प्रेरणेतून हे आम्ही उपक्रम राबवलेले आहेत. आज दिवसभरातले हे उपक्रम वेगवेगळे उपक्रम आहेत. मुळात संविधान निर्माते म्हणून आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडे ज्यावेळेस पाहतो त्याच वेळेस महिलाबद्दल केलेलं कार्य असेल, एक अर्थतज्ञ म्हणून केलेलं कार्य असेल, मुळात वेगवेगळी क्षेत्र असतील, जे सामाजिक क्षेत्र असेल, राजकीय क्षेत्र असेल, आर्थिक क्षेत्र असेल, त्या प्रत्येक क्षेत्रामध्ये दोन तीरं बांधण्याचं काम, त्या तीरामध्ये एक पूल बांधण्याचं काम हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्यकर्तृत्वातून आपल्याला जाणवतं. स्वामी विवेकानंदाच्या समग्र खंडातून चौथ्या खंडातला एक उतार आहे. त्यावेळेसच्या त्यांनी भारताची परिस्थिती त्यांनी त्या खंडामध्ये मांडलेली आहे. 4 ओळीचा तो उतार आहे. दुथडी भरून खळाळत वाहत जाणारी नदी, त्या नदीच्या एका तीरावर नंदनवनाला लाजवतील अशी उपवने, त्या उपवनात अपूर्व कलाकृतीचे नमुने, वैभवशाली ऐश्वर्यशाली गगनचुंबी प्रासाद आणि त्याच नदीच्या दुसऱ्या तीरावर मातीनं लुटलेली कुडं, मोडक्या तोडक्या चंद्रमौळी झोपड्या, त्यात वावरणारे युगायुगाची निराशा चेहऱ्यावर असणारे स्त्री पुरुष आणि त्याच अवस्थेतील त्यांची बापुडू आणि मुलं आणि अधूनमधून वखवकलेल्या व लसलसत्या भुकेचे हातास शुष्कारे. तत्कालीन परिस्थितीतील ही 2 तीरं जी आहेत, ती 2 तीरं अस्पृश्यतेविरुद्धचं काही काम असेल, संविधानाच्या माध्यमातून केलेलं एक काम असेल, ही 2 तीरं जोडण्याचं जे कार्य आहे, जे काम आहे, आम्हाला माणूस म्हणून जगण्याचा हक्क देण्याचं जे काही काम आहे, ते काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या माध्यमातून आणि त्यांच्या कर्तृत्वाचा, त्यांच्या विचाराचा जागर होणं या दृष्टिकोनातून या उपक्रमाची बांधणी केलेली आहे. मुळात या महामानवाचं आमच्यासाठीचं काम काय होतं, या महामानवाच्या कार्याचं जर आपण जागर मांडत गेलो, विचार मांडत गेलो, तर ते विचार आपल्या मांडण्यासाठी वेळ पुरेसा होणार नाही. फक्त अरुण कांबळेंच्या गझलमधल्या 4 ओळी आहेत, त्या 4 ओळीमधून त्यांचं काय काम होतं ते काम मी थोडक्यात सांगतो. अरुण कांबळे असं लिहितात, खोकताना बाप गेला माय आजारात गेली, खोकताना बाप गेला माय आजारात गेली, घेऊन देहास उड्या लेक बाजारात गेली, 3 दगडाच्या चुलीवर मांडला संसार ज्यांनी, वेदनेची रात्र त्यांची गाढ अंधारात गेली, इतकेच सांग मजला पंढरीच्या पांडुरंगा, इतकेच सांग मजला पंढरीच्या पांडुरंगा, मोजकीचं पाऊल एका थेट गाभाऱ्यात गेली. ती मोजकीच पावलं थेट गाभाऱ्यात गेली आणि त्यासोबत जनसामान्यांची पावलं थेट गाभाऱ्यात पोहोचण्यासाठीचं जे कार्य आहे ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कार्य केलेलं आहे. मुळात या उपक्रमाच्या माध्यमातून, या विचाराच्या माध्यमातून आपण ते विचार आपल्या जीवनाच्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आपल्याला सदोदित उपयोगी पडतात. या कार्यक्रमाच्या माध्यमातून आदरणीय अध्यक्ष महोदय असतील, आदरणीय उपाध्यक्ष महोदय असतील, आदरणीय समाज कल्याण सभापती महोदय असतील, इतर सभापती महोदय असतील, त्यांच्या नेतृत्वातून हे उपक्रम खाली ग्राउंड लेवलपर्यंत शालेय विद्यार्थ्यापर्यंत असतील किंवा गावागावापर्यंत, ग्रामपंचायतीपर्यंत या उपक्रमाच्या माध्यमातून विभागाला पोहोचता आलं आणि आपल्याला एकंदरीत हे विचार प्रेरता आले. त्या दृष्टीने आणि याही पुढे याच पद्धतीने हे उपक्रम वर्षभर राबवले जातील, कारण हे वर्ष महात्मा फुले यांचं जन्माचं द्विशताब्दी वर्ष आहे आणि त्या अनुषंगाने विभागातून हे उपक्रम राबवले जातील. त्या पद्धतीची मी आशा आणि अपेक्षा व्यक्त करतो.